हा जो स्प्रे हा आपला फेविकॉलचा स्प्रे बेसिकली ह्याचा जो यूज आहे ते सांगतो मी कुठे यूज होतं याचा. ज्यावेळेस आपण लॅमिनेट पेस्ट करतो आणि एखाद्याची लॅमिनेट पेस्ट केल्यानंतर जिथे आपल्याला अडचण असते एखादा कॉर्नर वगैरे आहे, आता समजा आता आपण इथे लॅमिनेट पेस्ट करतो आणि ते कॉर्नर आहे, तर आपण ते त्याला ॲब्रोटेप लावतो आपण लॉक करायला. मग ते कॉर्नरला तो ॲब्रोटेप बसत नाही किंवा त्याला जागा राहत नाही, तर त्याच्यामुळं तिथं आपण हा फेविकॉलचा स्प्रे यूज करतो. तर हा इन्स्टंट ड्राय होतो आणि ह्याला लॉकिंग छान आहे. तर त्या सिनेरिओमध्ये आता आपण तिथे फेविकॉल स्प्रे हे यूज करतो. आधी हिटेक्स म्हणून एक सोल्युशन यायचं, अजूनही आहे मार्केटला, ज्याला आम्ही टेक्निकली SR म्हणतो. SRचं कसं आहे की थंड वातावरणामध्ये सॉरी हां SRचं कसं आहे की थंड वातावरणामध्ये ते सोडून देत आहे. सोडायचं कारण हे की हव्यामध्ये मॉइश्चर असते आणि त्याला जरही थोडंसं मॉइश्चरचं जर समजा कॉन्टॅक्टमध्ये आलं तर तो लॅमिनेट जो कॉर्नर आहे तो कॉर्नर पीस तो सोडून देतो. त्याच्यामुळे आता आपण ते बंद केलंय आणि आता आपण फेविकॉल हे यूज करतो. कारण का त्यावेळेस सबस्टिट्यूट नव्हतं आपल्याला, त्यावेळेस फेविकॉलचा स्प्रे नव्हता मार्केटला. आता मार्केटला आता स्प्रे हे अवेलेबल झालेला आहे. तर आता आपण जाऊया पुण्यामध्ये. आता आपण आलेलो आहे आणि आता आपण पुण्याचं एक टूर घेऊया. जसं मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला तिकडे किचनचं काम चालू आहे आणि वरती आपलं 3 BHKचं काम तर ऑलमोस्ट संपलेलं आहे. आता फक्त त्यांचं डीप क्लिनिंग आणि पेंटिंग राहिलेलं आहे. उद्यापासून त्यांचं पेंटिंगचं काम आपलं स्टार्ट होऊन जाईल. जे काही घासायचं काम आहे, त्यानंतर मग पुट्टी प्रायमर हे काम त्यांचं स्टार्ट होऊन जाईल. तर भेटूया आपण पुण्याच्या साईडला.